देवीची पालखी निघालेली काय सांगा? नारळी पौर्णिमेचा सण हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहानं साजरा केला जात असताना सारसोळे गाव जे पुढची पिढी आणि नवीन पिढी ही सर्व एकत्र आपली परंपरा रूढी यांचं त्या ठिकाणी जतन करत फार उत्साहानं नारळी पौर्णिमेचं त्या ठिकाणी आज आपला जो नारळ आहे आज समुद्र शांत होण्याकरता आज नारळाला समुद्रामध्ये अर्पण केलं जातं आणि सर्वच पिढी ही एकत्रित या संपूर्ण उत्साहामध्ये आनंदमय वातावरण निर्माण करताना आपण बघतोय। आज संपूर्ण नवी मुंबई शहरामध्ये या सर्व संस्कृतीचं जतन करण्याचं काम या सर्व ग्रामस्थांनी केलं आहे की नारळी पौर्णिमेच्या व उद्याच्या रक्षाबंधन सणाच्या मी सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा। महत्त्वाचा सण असतो, तुम्ही हजेरी लावलेली आहे, काय सांगता? आज मी सालसोळ्या गावामध्ये आहे आणि सालसोळ्या गावाची परंपरा आगरी कोळ्यांची की नारळी पौर्णिमेला समुद्रामध्ये सोन्याचा नारळ अर्पण करून समुद्राची पूजा करून मग आम्ही आमचा जो उद्योगधंदा आहे मासेमारीचा त्याला आम्ही सुरुवात करतो। समुद्र ही आमची आगरी कोळ्यांची शेती आहे आणि आम्हाला शेतात जी मच्छी मिळते त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह चालू असतो आणि आमची संस्कृती आमची परंपरा या बेलापूर पट्टीमध्ये सगळे गाववाले ग्रामस्थ आजच्या सणाचं महत्त्व इथल्या सगळे तरुण पिढी आमचे परंपरेने पुढे नेत आहेत। आमच्या महिला भगिनी नाचून गाऊन सगळा आनंद व्यक्त करत आहे आणि एकविरा मातेची पूजा करून आज समुद्राला आम्ही नारळ अर्पण करत आहोत। आता जे कोळी बांधव आता उद्यापासून मच्छीमारीसाठी जातील समुद्रामध्ये त्यांना तुम्ही सुरक्षेसाठी काय आवाहन करता? आम्ही त्यांच्या सुरक्षेसाठी समुद्रामध्ये आम्ही नेहमीच सांगतो जॅकेट घातलं पाहिजे। त्यांनी आमचे नंबर आहेत, त्यांना कार्ड आहेत सरकारने दिलेलं, तिथेच मासेमारी केली पाहिजे। काही वेळा मोठमोठ्या बोटी येतात त्यांच्या ह्याच्याने या बोटींना धोका निर्माण होऊ शकतो, जाळी जातात, अनेक संकटाला तोंड देत आमचे कोळी बांधव तुम्ही पाहिलं असतं जेव्हा समुद्रात आमची होडी जाते तेव्हा ती होडी दिसेनाशी होते समुद्राच्या लाटात, तरी आमचा कोळी बांधव समुद्राशी बापाचं नातं असल्यामुळे समुद्र आमचा मायबाप आहे, तो आमच्या मुलांना झेलतो आणि आमच्यावर समुद्राचा आशीर्वाद आहे। आणि कोळी बांधव त्या समुद्राची आमची लहान लहान मुलं मुली समुद्राशी खेळतात, इतर लोक समुद्राशी खेळू शकत नाही। त्यांना आव्हान आहे की आपला जीव आपलं घर हे सगळं लक्षात ठेवूनच हा उद्योगधंदा पार केला पाहिजे।